नमस्कार. अंधारातून प्रकाशाकडे आणि दुःखातून सुखाचा मार्ग कसा होणार ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ईस्टर आहे. कारण ईस्टर पूर्वी 40 दिवस किंवा 45 दिवस हा येशूच्या पुनरुत्थानासाठी प्रार्थनामय दिवस घालवले जातात आणि त्यानंतर येशूच्या मरणावरती विजय हाच एक सणाचा संदेश आहे. आणि हा संदेश घेण्यासाठी आज आपण वसईतील फादर जोएल डिकोना यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. फादर नमस्कार. नमस्कार. फादर, ईस्टर ह्या सणाचा तुम्ही काय सर्वात पहिला सर्व समाजाला काय सांगाल? सर्वप्रथम ईस्टर हा विजयाचा सण आहे. या दिवशी आपण असत्य, अंधकार आणि मृत्यू यावर विजय मिळवलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा सन्मान करत असतो, सत्कार करत असतो, त्याचा गौरव गात असतो. त्याने सत्य, प्रकाश आणि जीवन हे कसं जगावं हे आपल्या स्वतःच्या जीवनाने दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून त्याचं दुःख सहन, त्याचं मरण, यानंतर येऊ घातलेलं पुनरुत्थानाचं दिव्य रहस्य आपण आज साजरं करत आहोत. आणि यासाठी लोक 40 दिवसांपासून तयारी करत होते आणि आजचा हा कळस आहे. या सणामध्ये सामील होण्यासाठी अनेक लोक आजूबाजूला आहेत. या सणाच्या शुभेच्छा मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना देत आहे. ह्या सणाचं आणि इकडे जे काही आजच्या तरुण पिढी आणि काही मंडळी ही व्यसनाधीन होत आहे, ह्यांना तुम्ही आजच्या दिवशी काय संदेश द्याल? प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे आशेचं जीवन होतं. जीवनामध्ये दुःख आहे, अडचणी आहेत, अडथळे आहेत, आपलं स्वप्नभंग आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतं की त्याचं जीवन हे श्रद्धेने भरलेलं होतं. परमेश्वरावरील त्याचा विश्वास हा अढळ होता आणि म्हणून त्याला ठाऊक होतं की जरी अडचणी आणि अडथळे जीवनामध्ये असले तरी सुद्धा शेवटी सत्याचा विजय होते. सत्यमेव जयते. या ठिकाणी अंधार आपण स्वीकारण्याची गरज नाही, परंतु प्रकाशाचा शेवटी विजय होत असतो. आणि शेवटी सगळ्यात मोठी देणगी ही जीवनाची आहे. ज्या व्यक्ती नाराज होतात, खजील होतात, यांच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवता येईल की आपलं जीवन ही परमेश्वराची आपल्याला देणगी आहे आणि आपण जे काही करतो ते आपली परमेश्वराला देणगी असते. आणि हे विशेषतः आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वसंपन्न जीवनातून शिकता येतं. आज काही लोक ही दुःखामध्ये किंवा गरिबीमध्ये किंवा इतर काही समस्येमध्ये अडकलेले आहेत. ते आजकाल फक्त आपल्या समस्येमध्ये गुरफटून पडलेले आहेत. त्यांना तुम्ही काय सांगाल? हल्ली युद्ध सुद्धा चालू आहे आणि युद्धाची काही चिन्ह आणि काही चित्र पाहिल्यानंतर आपल्याला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची व्यापकता लक्षात येते की आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्या मताप्रमाणे सगळंच काही घडत नसतं. परंतु शेवटी परमेश्वर आहे, तो नुसता बघत नाही तर योग्य वेळी तो हस्तक्षेप करत असतो. ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये ओलांडणाच्या सणाच्या आधी ते लोक जात होते, त्यांच्या मागे फारोचं सैन्य लागलं होतं, परंतु परमेश्वरानं योग्य वेळी समुद्र पार करत असताना त्याचा प्रभावी हात त्याने पुढे केला, लोकांना वाचवलं. आणि मग अगदी शत्रू सुद्धा कबूल करू लागला की अरे, परमेश्वर त्यांच्या बाजूने लढत आहे, आपल्याला मागे गेलेलं बरं. त्याप्रमाणे निश्चितपणे एके दिवशी शत्रूला जाणीव होईल आणि त्यांना सुबुद्धी सुचावी, ही आजच्या दिवशी माझी प्रार्थना आहे. ब्लेम गेम नको. आपण परमेश्वरानं जी बुद्धी दिलेली आहे, परमेश्वर जो सर्वसमर्थ आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्वत्र आहे, त्याचं सामर्थ्य, त्याचं शहाणपण आणि त्याची सोबत जर आपण स्वीकारली तर निश्चितपणे या पृथ्वीवरच आपल्याला स्वर्ग स्थापना करता येऊ शकते. याचं उदात्त उदाहरण प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला दिलेलं आहे. आणि ते जर आपण स्वीकारलं तर नाराज होण्याची गरज नाही, निराश होण्याची गरज नाही. कारण शेवटी आशा नाराज करत नसते, निराश करत नसते. शेवटी एक असा प्रश्न विचारायचा आहे की सायन्स आज एवढं पुढे गेल्यानंतर देखील अध्यात्माची किती गरज आहे? अध्यात्म म्हणजे आत्म्याला
आद्य जागा देणं, पहिली जागा देणं, प्रथम स्थान देणं, प्राधान्य देणं. आणि म्हणून अध्यात्म जेव्हा आपण म्हणतो तेव्हा केवळ प्रार्थना नव्हे, तर परमेश्वराचा आत्मा जो आपल्या अंतःकरणामध्ये वस्ती करतो, तो आपल्याला काय सांगतोय, तो आपल्याला काय खुणावतोय, तो आपल्याला कुठे जाण्यासाठी योग्य मार्ग निवडावा, म्हणून सत्यम शिवम सुंदरम चा अवलंब आपल्याला कसा करता येईल ते वेळोवेळी अंतर्वाणीने सांगत असतो. त्याच्याकडे लक्ष जर आपण दिलं तर निश्चितपणे आपल्या जीवनाचं सोनं होऊ शकेल, अशी माझी दुर्दम्य अशी आशा आहे आणि बालंबाल खात्री आहे. तर आपण ऐकलं, ईस्टर म्हणजे खरोखर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे. आणि ह्या सणामध्ये फक्त सण साजरा करून होणार नाही, तर आपण देवावरील विश्वास आणि आपल्याला जीवनामध्ये नाविन्य असं काही करायचं असेल तर आपल्याला खरोखर अध्यात्माची ही गरज आहे, हेच फादरांनी सांगितलेलं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.